सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 8वा दृश्य निरसन। श्रीराम समर्थ। मागे श्रोत्यांनी विचारले होते की जर दृश्य खोटे आहे तर मग ते दिसते कसे? या प्रश्नाचे उत्तर आता सावधपणे ऐका। ज्ञात्याचे म्हणणे असे आहे की जे दिसते तेवढेच खरे नसते, पाहिले ते खरे मानावे हे ज्ञानी माणसाचे म्हणणे नव्हे। जड, मूढ व अज्ञानी जीव यास खरे मानतात। केवळ इंद्रियांना दिसते म्हणून ते खरे मानले तर कितीतरी वेदांत ग्रंथ खोटे ठरवावे लागतील आणि संत सत्पुरुषांची वचने सुद्धा खोटी मानावी लागतील। माझ्या इंद्रियांना दिसते तेच खरे, त्याच्या पुढे मला दुसऱ्या कशाचीही महत्त्व वाटत नाही। असल्या संशयाच्या दुराग्रहाच्या भरीस पडू नये। एखादे हरिण मृगजळ पाहते आणि तेथे वेड्याप्रमाणे धावत जाते। तिथे पाणी नसून पाण्याचा आभास असतो, हे त्या प्राण्याला कोण समजावून देणार? एखाद्या माणसाला स्वप्नात खूप द्रव्य सापडले आणि त्याने स्वप्नातच त्या द्रव्याचा खूप लोकांबरोबर व्यवहार केला, परंतु हे सगळे प्रत्यक्षात खरे कसे मानावे? एका कुशल चित्रकाराने एकदा अत्यंत सुंदर चित्र तयार केले, इतके सुंदर की दिसता क्षणी त्यावर प्रेम बसावे, परंतु खरे पाहता ती नुसती मातीच होती। रात्रीच्या वेळी स्त्रिया, हत्ती, घोडे यांना पाहिले तर त्यात मन अगदी रमून जाते, परंतु दिवसा त्यांना पाहिले तर कंटाळवाणे कातडे दिसू लागते। एखाद्याने लाकडाच्या व दगडाच्या अनेक सुंदर कुशल प्रतिमा निर्माण केल्या, त्या दिसण्यास फारच सुंदर, पण तिथे आहे फक्त लाकूड किंवा दगड। मंदिराच्या शिखरावर अनेक सुंदर पुतळ्या असतात, त्या शरीराने वाकड्या व वक्र दृष्टीने पाहणाऱ्या असतात। त्यांचे सौंदर्य पाहताच चित्तवृत्ती तदाकार होते, परंतु खरे पाहता तिथे चुना, वाळू, ताग असे 3 पदार्थ आढळतात। तराचा खेळ खेळणाऱ्या काही सुंदर स्त्रिया असतात। पुरुषांकडे पाहून त्या चतुराईने डोळ्याच्या खाणाखुणा करतात, परंतु त्या स्त्रिया नसतात, ते चांगले राकट पुरुषच असतात। जसा एखादा बहुरूपी अनेक सोंगे दाखवतो पण ती सोंगे खोटी असतात, तशी दृश्यसृष्टी खोटी असून तिचे मूळ स्वरूप तेवढे खरे आहे। दृश्य वस्तू खरी वाटते हा अविद्येचा परिणाम आहे। ते जेव्हा खऱ्यासारखे दिसते तेव्हा ते खरोखरच खरे आहे का याचा विचार करावा। दृष्टी जर सदोष असेल तर दिसते ते खरे कसे मानायचे? वर पाहिले तर आकाश पालथे दिसते आणि तेच आकाश पाण्यात पाहिले तर उताने दिसते। या दोन्ही आकाशात चांदण्या व प्रकाशही असतो, परंतु हे सर्व खोटे असते। एका राजाने शिल्पकार बोलावले आणि त्यांच्याकडून ज्यांच्या त्यांच्यासारखे उबेऊब असे सुंदर पुतळे तयार करून घेतले, परंतु प्रत्यक्षात पाहिले तर हे सगळे पुतळेच होते। डोळ्यात खरोखरीची बाहुली नसते, परंतु जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती डोळ्यात दिसते। डोळ्यात प्रतिबिंब दिसते, ते खरे कसे मानायचे? पाण्यात जेवढे बुडबुडे उठतात त्या सर्वात प्रतिबिंबे दिसतात, पण ती क्षणात फुटून जातात, अर्थात प्रतिबिंबात रूपे ही खोटीच असतात। 2-4 छोटे छोटे आरसे हातामध्ये घेऊन त्यात तोंड पाहिले तर जितके आरसे तितके प्रतिबिंबे दिसतात, परंतु ती सगळी आरंभापासून शेवटपर्यंत खोटीच असतात, कारण आपले तोंड एकच असते। नदीच्या काठावरून समुदाय चालला तर दुसरा समुदाय पाण्यात पालथा दिसतो, किंवा आपल्या आवाजाचा अचानक प्रतिध्वनी ऐकू येतो। विहीर किंवा तळ्याकाठी पशुपक्षी, माणसे, वानर व अनेक प्रकारच्या वस्तू व विस्तारलेली झाडे त्यांची प्रतिबिंबे तिरास दिसतात, पण प्रतिबिंब खरे नसते। एखादे शस्त्र वेगाने हलवले तर 2 दिसतात। एखादा दोरा ताणून वाजवल्यास तो 2पणाने भासतो, किंवा आरशे महालात बसवलेली सभा अर्थात वसवलेली सभा दुसरीही वसवलेली दिसते। तसेच अनेक दिव्यांची रास पेटवली तर एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात। असे हे अनेक प्रकारचे खरे नसून खऱ्याप्रमाणे वाटतात, मग ते खरे नसताना खरे आहेत असे समजून त्याच्यावर कसा विश्वास ठेवता येईल? समर्थ म्हणतात, तशी ही खोट्या मायेची जादूगिरी आहे। खऱ्यापणाने दिसणाऱ्या खोट्या वस्तू निर्माण करते,
परंतु जाणत्या माणसाने त्या खऱ्या कधीही मानू नयेत. खोटे आहे ते खऱ्यासारखे मानावे व भासावे, तर मग त्यासाठी परीक्षण कशाला हवे. तात्पर्य आहे की अविद्या आली की असेच होत असते. माणसाने जादूगिरीचे खेळ अर्थात गरुडी विद्या असंख्य लोकांना खरेच वाटतात, परंतु खेळ संपल्यावर पाहिले तर ते सर्व काही खोटे आहे असे निश्चितपणे कळते. तशीच राक्षसांची माया सुद्धा देवतांना खरी वाटते. जसे पंचवटीमध्ये असताना श्रीरामाने भुलून खोट्या सुवर्णमृगाचा पाठलाग केला. राक्षस मायेने आपले शरीर बदलताना एकाचेच पुष्कळ होतात आणि युद्धामध्ये रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस जन्माला येतात. तसेच अनेक प्रकारची फळे व वस्तूंची रूपे घेऊन राक्षस द्वारकेत शिरले. अशा कपटी रूपाच्या कित्येक राक्षसांना श्रीकृष्णाने ठार मारले. रावणाचे कपट कसे ते पहा. त्याने मायेने श्रीरामाचे खोटे मस्तक निर्माण केले आणि सीतेला दाखवले. तसेच कालनेमी राक्षसाने मायेने निर्माण केलेला आश्रम किती विलक्षण आणि अपूर्व होता. कपट बुद्धीने असंख्य दैत्य हे देवांना सुद्धा आवरत नसत. मग भगवंताच्या शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. अशी ही राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नव्हते. त्यांच्या राक्षसांचे कपट विद्येने कौशल्य अघटित असे होते. माणसाची ती जादूगिरी, राक्षसांची बोंडबरी म्हणजे इंद्रजाल, तर भगवंतापासून अर्थात कृत्रिमरित्या निर्माण होते ती माया. ही माया मोठी विचित्र आहे. भगवंताची माया अगदी खऱ्याप्रमाणे दिसते, परंतु विवेक विचाराने ती नाहीशी होते. सतत दिसते म्हणून ती खोटी असूनही खऱ्याप्रमाणे भासते. माया खरी म्हणावी तर ती नाश पावते, ती खोटी म्हणावी तर प्रत्यक्षात दिसते. म्हणून माया खरी आहे म्हटले किंवा ती खोटी आहे म्हटले की मन त्यावर विश्वास ठेवीत नाही, परंतु हे काही खरे नाही. मायेचा विचार म्हणजे खोट्याचा विचार आहे. अरे बाबा, जे दिसते ते सर्व स्वप्नाप्रमाणे आहे हे तू समजून घे. तरी सुद्धा तुला हा भास खरा वाटत असेल तर इथे एक चूक होते आहे, हे ऐकून घे. जे जे दृश्य दिसते, जे जे भासते ते सर्व अविद्यात्मक आहे. तसेच तुझे शरीर सुद्धा अविद्यात्मक आहे. म्हणूनच दृश्यभास खरा वाटतो. अविचार तुझ्या येथे मनात संचारलेला आहे. आपल्या दृष्टीने जे दृश्य पाहिले त्या भासात्मक वस्तूवर आपले मन बसते, अर्थात आपल्या सूक्ष्म देहात त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणारा देह, सूक्ष्म देह सुद्धा याच कारणामुळे अविद्यात्मक असतो. पाहणारा अविद्यामय आणि पाहिलेले दृश्य अविद्यामय, म्हणून पाहणाऱ्याचा दृश्यावर विश्वास बसतो. परंतु आपला देह आत बाहेर पूर्णपणे अविद्येमध्ये व्यापलेला आहे. तो अविद्यामय देहच मी आहे असे खरे मानणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे. आणि म्हणून दृश्य विश्व सर्वस्वी खरा वाटणे हे बरोबरच आहे. एकीकडे देह खरा आहे असे मानले आणि दुसरीकडे दृश्य सत्य आहे असा निश्चय, या दोन्हीमध्ये मोठा संशय बळावत चाललेला आहे. मी देह अशी निश्चयात्मक बुद्धी करून चिटाईने ब्रह्म पाहण्यास गेलो तर परब्रह्माची वाट दृश्याने अडवून धरली आहे. दृश्याला खरे मानतो इतकेच नव्हे तर दृश्य खरे आहे असा चित्राचा पक्का निश्चय झाला आहे. मुळे पहा औचितपणे केवढी मोठी चूक झाली. असो, आता हे बोलणे पुरे झाले. मीपणाने ब्रह्मप्राप्ती होणारच नाही, कारण दृश्यावर खरेपणाचा विश्वास असणे हेच मुळी देहबुद्धीचे लक्षण आहे. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा, मांसाचा गोळा आहे. त्या डोळ्याने मी ब्रह्मगोल पाहीन असे जो जाणतो तो ज्ञानी नाहीच. तो आंधळा आणि निव्वळ मूर्ख असतो. अर्थात ब्रह्म चर्मचक्षुने नव्हे तर ज्ञानचक्षुने अनुभवायचे असते. त्याने माणूस आध्यात्मिक क्षेत्रात अंध समजला जातो. आपल्या इंद्रियांना जे जे दिसते व मनाला भासते ते ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून हे अविनाशी परब्रह्म दृश्यापलीकडे असते. परब्रह्म हे शाश्वत आणि माया अशाश्वत आहे. अशा प्रकारचा निश्चित निर्णय अनेक शास्त्रांनी सांगितलेला आहे. आता पुढील समासात देहबुद्धीच्या लक्षणाचे निरूपण केले आहे. त्याच्यामुळे भ्रम पडला तो मी कोण हे सांगितले आहे.
मी कोण हे नीट समजून घ्यावे, मग मीपणाचा त्याग करून खऱ्या मीशी अनन्य एकरूप व्हावे. असे जर झाले तर सहजपणे समाधान अंगी बांधते. समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.